प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या प्रदेशातील सर्वात प्रभावशाली चळवळींपैकी एकाचे नाव कल्लोळ होते? ए पंजाबी, बी गुजराती, सी हरियाणवी, डी बंगाली. बरोबर उत्तर आहे डी बंगाली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता सण यंत्रपूजा म्हणून साजरा केला जातो? ए विश्वकर्मा जयंती, बी ज्योतिबा फुले जयंती, सी प्रजापती जयंती, डी परशुराम जयंती. बरोबर उत्तर आहे ए विश्वकर्मा जयंती. पुढचा प्रश्न, भारतीय पौराणिक कथांनुसार खालीलपैकी कोणी शिव तांडव स्तोत्र गायले? ए कुबेर, बी रावण, सी कपिल, डी विभीषण. बरोबर उत्तर आहे बी रावण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नृत्याला पंडित जवाहरलाल नेहरूंनी गरिबांची कथकली म्हटली आहे? ए भटनाट्यम, बी ओट्टमथुल्लाल, सी कोलकल्ली, डी यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे बी ओट्टमथुल्लाल. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय कबीर पुरस्कार कोणत्या राज्याच्या सरकारद्वारे दिला जातो? ए उत्तर प्रदेश, बी महाराष्ट्र, सी पंजाब, डी मध्य प्रदेश. बरोबर उत्तर आहे डी मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, हरिश्चंद्र 1944 निर्माता कोण होते? ए एस एस वासन, बी ए व्ही मैयप्पन, सी एल व्ही प्रसाद, डी यापैकी कोणीही नाही. बरोबर उत्तर आहे बी ए व्ही मैयप्पन. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे? ए मीनाक्षी मंदिर, बी रंगनाथ स्वामी मंदिर, सी तिरुपती बालाजी मंदिर, डी अंगकोर वाट मंदिर. बरोबर उत्तर आहे बी रंगनाथ स्वामी मंदिर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राजाने लाहोरच्या मोती मशिदीचे रत्नाच्या खजिन्यात रूपांतर केले? ए शहाजहान, बी जहागीर, सी महाराजा रणजित सिंग, डी फर्रुख सियार. बरोबर उत्तर आहे सी महाराजा रणजित सिंग. पुढचा प्रश्न, पाकिस्तानमधील एकमेव स्वामीनारायण मंदिर कोठे आहे? ए इस्लामाबाद, बी कराची, सी पेशावर, डी लाहोर. बरोबर उत्तर आहे बी कराची. पुढचा प्रश्न, कर्नाटकच्या संदर्भात हळेगन्नड म्हणजे काय आहे? ए एक पुस्तक, बी एक प्रथा, सी एक कला, डी एक भाषा. बरोबर उत्तर आहे डी एक भाषा. पुढचा प्रश्न, अग्नी मंदिर हे कोणत्या धर्माचे प्रार्थनास्थळ आहे? ए बौद्ध, बी पारसी, सी हिंदू, डी जैन. बरोबर उत्तर आहे बी पारसी. पुढचा प्रश्न, बागेश्वरी कमर ही कोणत्या वाद्याची पहिली आणि एकमेव महिला वादक आहे? ए ढोलक, बी सतार, सी शहनाई, डी तबला. बरोबर उत्तर आहे सी शहनाई. पुढचा प्रश्न, मथुरा कला शैलीत कशाचा वापर केला जातो? ए लाल वाळूचा दगड, बी संगमरवर, सी स्लेट, डी ग्राफाईट. बरोबर उत्तर आहे ए लाल वाळूचा दगड. पुढचा प्रश्न, भारतीय पौराणिक कथानुसार धूम्रवर्ण कोणाचा अवतार आहे? ए शिव, बी विष्णू, सी गणेश, डी इंद्र. बरोबर उत्तर आहे सी गणेश. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाची स्थापना स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी केली होती? ए सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र, बी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, सी ललित कला अकादमी, डी साहित्य अकादमी. बरोबर उत्तर आहे बी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद. पुढचा प्रश्न, यक्षगान हे कोणत्या राज्यातील लोकनाट्य आहे? ए पंजाब, बी बिहार, सी उत्तर प्रदेश, डी कर्नाटक. बरोबर उत्तर आहे डी कर्नाटक. पुढचा प्रश्न,
कुराणचा पहिला अध्याय कोणता आहे? ए. अल फातिहा, बी. अल आदियत, सी. अल फातिहा, डी. अल हिज्र. बरोबर उत्तर आहे सी. अल फातिहा. पुढचा प्रश्न, उत्तर भारतात वापरले जाणारे रेगूर बाजी हे वाद्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ए. प्रथा, बी. औषध, सी. खेळ, डी. शेती. बरोबर उत्तर आहे बी. औषध. पुढचा प्रश्न, सत्रिया नृत्य हे भारतातील कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे? ए. मणिपूर, बी. पश्चिम बंगाल, सी. आसाम, डी. मिझोराम. बरोबर उत्तर आहे सी. आसाम. शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मंदिराला युरोपियन लोकांनी ब्लॅक पॅगोडा म्हटले आहे? ए. कामाख्या मंदिर, बी. तिरुमला तिरुपती, सी. जगन्नाथ मंदिर, डी. कोणार्क सूर्य मंदिर. बरोबर उत्तर आहे डी. कोणार्क सूर्य मंदिर.